मामा माल तयार आहे. हा हे पण आपल्या घरातली अडचण दूर करणारा, हा त्या मुक्ताला चटका देणारा यातला फटाका नेमका आहे तरी कुठला? दाखवतो. हा आहे मुक्ताला या दुनियादारीच्या मोहपाशातून दूर करणारा. हा तो अनार. मामा हा जसा फुटेल ना तशी मुक्ता जमीन सोडून अशी अंतराळात अशी एकदम संचार करताना दिसेल. अरे पण युवराज, सगळ्यात मोठं आणि नाजूक काम तर पुढेच आहे. त्या मुक्ताला संशय येऊ न देता अतिशय हुशारीनं हा फटाका तिच्याकडून फोडून घ्यावा लागेल. तुला माहिती ना, आधी ती दीड शाणी आहे. मामा त्याची सगळी तयारी करून ठेवली. काय ती बरोबर या फटाक्यासमोर येणार आणि मग बूम. आता आपण फक्त दादा जिंकण्याची वाट बघायची. दादा एकदा का घरी आले की आधी जल्लोष, मग आनंदोत्सव आणि मग थडाम धूड. मुक्ता, अगं एक जन्म काय 7 जन्म वाट पाहिली. मुक्ता, प्रेमात ना पुरुष लहान बाळांसारखा होऊन जातो. म्हणजे लहान बाळांचं कसं असतं, त्यांना माहित असतं की आपल्या आईचं आपल्यावर खूप प्रेम, पण तरी सुद्धा जोपर्यंत ती आपल्याला माझं बाळ, माझं लेकरू असं म्हणत नाही, तोपर्यंत तिच्या ममतेची जोळी आपल्यावर उपडीच झाली नाही असं आपल्याला कायम वाटत राहतं. आता प्रेम आईचं असो किंवा बायकोचं, प्रेम तर प्रेम असतं ना यार. आणि तुला एक सांगू, प्रेमात ना पुरुष हा बायकांपेक्षा खूप हळवा आणि लहान असतो. अगं मुक्ता, तू मला ते शब्द म्हणाली नाहीस, तरी सुद्धा तू जे काही माझ्याशी बोलतेस ना, ते सुद्धा मला अगदी तसंच वाटतंय. प्रत्येक वेळी प्रेमाचा नवीन सुगंध, नवीन रंग जाणवत असतो. मुक्ता, अगं दिवसेंदिवस खुलत जाणाऱ्या आपल्या प्रेमानं हे मुक्त रंग बघ, हे सुद्धा उजळून निघालेत. मुक्ता, मी तुला वचन देतो, अगं या जगात अशी कोणतीच शक्ती नाहीये जी आपल्याला आता वेगळं करू शकेल. तुम्हाला आज लईच बोलावंसं वाटते. तुझा ना हात असा हातात घट्ट धरून रात्रभर एकटक तुझ्याकडे पाहत राहावं असं वाटतंय. तुझ्यापासून एवढंच सुद्धा लांब जायचं नाही मला. तुला ना असं खट्ट मिठीत घ्यायचंय ना की उद्याचा दिवसच उगवू नये असं वाटतंय. अगं एवढ्या संयमानंतरची आपली ही मिठी बघून सूर्याची किरण पण लाजून हाकसून थांबतील आणि आपली सुरेख समाधी भंग होऊ नये ना, पण हे रातकिडे सुद्धा ओरडणार नाहीत, हे कोंबडा सुद्धा आरवणार नाही. फक्त मग त्यानंतर आपलं हे आयुष्य थांबलं ना तरी चालेल. मला जायला पाहिजे. उद्या भेटूच.
हा, पण मी वाट बघतोय की तू कधी एकदा माझ्या खोलीत कायमची राहायला येतेस आणि ह्या लेकराला आय लव्ह यू म्हणतेस. येतो आता. फायनली मुक्ताच जाणार. Yes. गुड नाईट. हा, पण मी वाट बघतोय की तू कधी एकदा माझ्या खोलीत कायमची राहायला येतेस आणि ह्या लेकराला आय लव्ह यू म्हणतेस. फक्त मी तुला वचन देतो, अगं या जगात अशी कोणतीच शक्ती नाहीये जी आपल्याला आता वेगळं करू शकेल. उद्या भेटूच. हा, पण मी वाट बघतोय की तू कधी एकदा माझ्या खोलीत कायमची राहायला येतेस. अहो मला माफ करा. तुम्हाला न सांगता मला जावं लागतंय. मी धोका दिलाय असं कृपा करून समजू नका. मी कोणत्या पण संकटाशी लढू शकते, पण मायामुळे घर तुटतंय, माणसं लांब जात आहेत हे नाही सहन करू शकत. त्यामुळं मला जावं लागतंय.